डॉक्टर निखिल पर्वते आहे. मी आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये गायनॅक ऑन्कॉलॉजी आणि रोबोटिक सर्जरी डिपार्टमेंटला लीड करतो. आम्ही जी सर्जरी केली त्याला मेडिकल भाषेत CRS प्लस हायपेक म्हणजे सायटोरिडक्टिव्ह सर्जरी प्लस हाय थर्मिक हायपरथर्मिक म्हणजे हाय टेम्परेचरवर पोटाच्या आत किमोथेरपी अशी ही सर्जरी केलेली आहे, जी खूप रेअर प्रमाणात होतात आणि ते सक्सेसफुली आम्ही सर्जरी रोबोटिकली केली. पेशंटला कुठल्याही प्रकारचा मोठा कट किंवा इन्सिशन न देता आणि सलग 5 दिवसाच्या आतच पेशंटला डिस्चार्ज केली. या सर्जरीला साधारणपणे आम्हाला एक 12 तास लागले आणि त्या 12 तासमध्ये कंप्लीट तेवढे ॲनेस्थेसियाची हेल्प आम्हाला मिळाली. हॉस्पिटलच्या पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरची आम्हाला हेल्प मिळाली आणि हे सर्जरी एक स्टेपवर भरपूर गोष्टी प्लॅन करून केली गेलेली आहे आणि सर्व इम्पॉर्टंट आणि मुख्य गोष्ट म्हणजे या सर्जरी बद्दलची एक दिवसाची आणि घटनाची कल्पना पेशंट आणि त्याच्या नवऱ्याबरोबर शेअर करून मग पेशंटला तयार करून आम्ही पेशंटला ऑपरेट केलेली आहे. तर आमच्याकडे जो पब्लिश्ड डेटा अवेलेबल आहे तर त्यात असं समजलंय की ही आपल्या भारत देशात 7वी किंवा 8वीच सर्जरी आहे, कारण ह्याला भरपूर काही गोष्टी लागतात, भरपूर प्लॅनिंग आणि भरपूर इन्फ्रास्ट्रक्चर लागतं. तर आम्ही लकी आहोत का आम्ही सक्सेसफुली ही सर्जरी करू शकलो आणि एका सर्जनसाठी एवढी मोठी सर्जरी म्हणजे कमीत कमी 10 ऑर्गन्स तिच्या पोटातून काढले गेले होते. ती पेशंट हसत हसत स्वतः 5व्या दिवशी घरी जाते. याच्याशिवाय मोठं कुठल्याही सर्जनला काही गिफ्ट नाहीये. थँक्यू. जसं डायबिटीज, हार्ट डिसीजेस गड मानलं जातं, तर आता हळूहळू कॅन्सर पण खूप वाढायला. तर असं काय आमच्या व्ह्युअर्सला तुम्ही सजेशन द्याल जेणेकरून ह्या सगळ्या प्रकारचे आजार लोकांना कमी होतील किंवा एक अवेअरनेससाठी? तर कॅन्सर म्हटलं तर ठराविक कॅन्सर आहेत जे प्रिव्हेंटेबल आहे. काही कॅन्सर आहेत जे आपण प्रिव्हेंट करू शकत नाही, ते स्पॉन्टेनियस म्हणजे ज्याला आपण अचानक बोलतो ना, अचानक होतात. तर प्रिव्हेंटिव्ह कॅन्सर नक्कीच प्रिव्हेंट करू शकतात. तर ते कुठले आहे? स्त्रियांमध्ये गर्भपिशवीचं मुख ज्याला आपण ग्रीवा म्हणतो, सर्विक्स म्हणतो, ब्रेस्ट कॅन्सर, ओरल कॅन्सर्स, लंग कॅन्सर, हे सगळेचे सगळे जे कॅन्सर्स आहे आणि काही मात्रात लार्ज इंटेस्टाईनचे कॅन्सर्स हे प्रिव्हेंटेबल आहे. तर या कॅन्सरसाठी तुम्हाला दरवर्षी अमुक ठराविक स्पेसिफिक टेस्ट करावे लागतात. जसं काही ग्रीवाच्या कॅन्सरसाठी आपण पॅप स्मिअर भरपूर लोकांना माहित आहे. ब्रेस्ट कॅन्सरसाठी मॅमोग्राफी भरपूर लोकांना माहित आहे. ओरल कॅन्सरसाठी इयरली ओरल कॅव्हिटी चेकअप हे पण लोकांना माहित आहे. प्रोस्टेट कॅन्सर्स असतात त्याला आपण PSA प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन जी ब्लड टेस्ट आहे, सोनोग्राफीज आहे जे आपण पोटाची करू शकतो. म्हणजे एव्हरी इयर जर का पेशंटनी, ज्याला आजकाल भरपूर वेलनेसचा कन्सेप्ट पण आलेला आहे, तर त्या वेलनेसच्या दृष्टीने भरपूर टेस्ट होतात. जर का प्रत्येक माणसाने ते करत गेलं तर ऍटलिस्ट काही असेल समोर, ते लहान जरी असेल तरी ते निदानात येईल. कारण आम्हाला काय वाटतं ऑन्को सर्जन्स की जेवढं पेशंट आम्हाला लवकर अर्ली स्टेज मिळालं, आम्ही त्यांना बेस्ट सर्व्हायवल ऑफर करू शकतो. अशा पद्धतीने आपण करू शकतो.